कारण का 4 वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती, नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं. कारण का 4 वर्षापूर्वी आपण जर बघितलं जेव्हा सुशांत सिंगची हत्या झाली होती, नाहीतर तिथं सुसाईड झालं होतं आणि दिशा सालियनचं सुद्धा त्या ठिकाणी तिथं जे सुसाईड झालं होतं, याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं. आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील. जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या बरं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. फक्त आमचं एवढंच मत आहे की तुम्ही बघाल आजपासून पुढं म्हणजे पुढचे काही दिवस हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण दिशा सालियनच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये, पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल. कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो. आता तो हेतू कसा की जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं तेव्हा सुशांत सिंग ज्यांनी सुसाईड केलं होतं त्याचं बिहारच्या इलेक्शनमध्ये राजकारण हे भाजपकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं. आता तुम्ही जर बघाल टायमिंग फक्त बघून घ्या की आता आजपासून बीजेपीवाले याच्यावर बोलायला सुरुवात करतील आणि 4 महिन्यानंतर बिहारचं इलेक्शन तिथं आहे. त्याच्याबरोबर येतं तिथं बिहार में चुनावी मुद्दा बना सुशांत सिंह राजपूत की मौत, बीजेपी ने दिया न भूलेंगे ना भूलने देंगे. म्हणजे 4 वर्षानंतर आता भाजपला ज्या गोष्टी ज्याच्या खऱ्या अर्थाने तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, तुमच्याकडे केंद्रीय होम मिनिस्ट्री आहे, राज्याची होम मिनिस्ट्री आहे, आतापर्यंत याच्यामध्ये काय खरं खोटं हे लोकांपुढे यायला पाहिजे होतं. 4 वर्ष तुम्ही आता शांत बसला. आता भाजप हा मुद्दा बिहारचं इलेक्शन आणि महानगरपालिका मुंबईच्या इलेक्शन समोर बाहेर काढतो का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुसाईडच्या माध्यमातून का होईना ते झाला असेल तरी त्याचं राजकारण हे भाजप करतील हे आजपासून त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. पण एक तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं आहे, पण मी आदित्य ठाकरेंना फार जवळून त्या ठिकाणी ओळखतो. त्यांचा स्वभाव, त्यांचा संपर्क, ते ज्या पद्धतीने त्यांच्या मित्रपरिवाराच्या संपर्कात असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं ते 100% खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो. फक्त याच्यापुढे त्यांचं कुटुंब जे करेल त्यांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा. पण भाजप याच्यापुढे काय करणार आहे हे आजपासून तुम्हाला फक्त दिसेल. ते आहे राजकारण भाजप करेल असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. आणि याच्यावर आमचा प्रश्न आहे एसआयटी जी फॉर्म झाली होती ते एसआयटीचं झालं तरी काय हे लोकांना तरी त्या ठिकाणी सांगण्यात यावं. पण एसआयटी पण शांत, सगळं शांत. आता मात्र सगळं त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी आणण्याचा प्रयत्न हा फक्त इलेक्शन पुरता बीजेपी करेल का काय असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं.